देणगीसाठी 20च्या नोटीवर नंबर लिहिलाय. मला अनाथाश्रम सुरू करायचं आहे ना, तर मी नेमकी नोट याला दिली चुकून आणि यांनी त्याच्यात टाकली. त्या नोटीवरचा नंबर खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी, म्हणून हे सगळं चाललंय. अरे हे बघ मिळाली. हे बघ याच्यावर नंबर. हा बघ 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 लाव लाव लाव. हॅलो, मी राधा पैठणकर बोलते, मिसळ सेंटरवरून. हा, तुम्ही देणगीसाठी नंबर दिलेला ना, ती मी. काय? अहो नाही, ऍडव्हर्टाइजमेंट नाही, देणगीसाठी नंबर दिलेला. तुम्हीच दिलेला ना. हॅलो हॅलो, अहो मी. काय झालं? झालं का काम? ही नाहीये ती नोट. हीच होती का ती नोट? अरे मी काय त्याच नोटीकडे बघत होतो का? मला काय माहिती. हे बघ, मला जेवढं आठवतंय त्यानुसार हीच नोट असावी असं मला वाटतं. अरे अरे हे बघ, हे बघ सापडली. हे बघ याच्यावर नंबर पण दाखवली. हे बघ, लावला फोनला फोनला फोनला. हॅलो, हा मी राधा पैठणकर. काय? आय लव्ह यू म्हणू? मी कशाला म्हणू तुम्हाला आय लव्ह यू? हा, आय लव्ह यू म्हटलं नाही तर तुम्ही निघून जाल. मसनात जा तुम्ही, मला काय करायचंय? मी ओळखत नाही तुम्हाला. फोन ठेवा. हा पण नंबर नाहीये. हो, एक मिनिट. ही नोट आहे का? एकदा बघ जरा, ट्राय कर, लाव फोन. हॅलो, हा मी राधा बोलते. हा नाही नाही, मला फ्लॅट वगैरे नाही घ्यायचंय. नाही, ते माझं मिसळ. ओके, रॉंग नंबर, सॉरी. हॅलो, हा मी राधा बोलते, डोनेशन साठी. हा नाही नाही, अहो मला नकोय क्रेडिट कार्ड. हॅलो, हा मी राधा पैठणकर बोलते, ते देणगीसाठी तुम्ही. काय? हो का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. रॉंग नंबर. हॅलो, अहो नकोय मला लोन वगैरे, मी सांगितलं ना तुम्हाला. तेव्हा तुम्ही परत फोन करू नका. काय झालं? ओ हो 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 हो, परत रॉंग नंबर लागला का? तू मुद्दाम चुकीचे नंबर देतोस ना मला. एक मिनिट. तू मारायचं किंवा काही करायचं तुला सांगतो, तू विसरू नकोस आपण कुठे बसलोय. आपण देवाच्या दारात आहोत. तू जरा नीट वाग. नीट. हे बघ, हे अजून एक नोट सापडले. दर लावून बघ नंबर. चल चल चल, लाव. नकोय मला तुझा रॉंग नंबर. अगं लाव की एकदा, लास्ट ट्राय. ओके, मला काय, मी आपल्या चांगल्या भावनेने मदत करायचा प्रयत्न करतोय, पण समोरच्याला मदत नकोय, त्याला मी तरी काय करणार? राहिलं. आजी हे
हॅलो, मी राधा बोलते, गौराई मिसळ. ते देणगीसाठी तुम्ही नंबर दिलेला. नमस्कार, आत्ता फोन करतोय. तू किती वाट बघितली तुमच्या फोनची? शेवटी कंटाळून आत्ताच 5 मिनिटापूर्वी एका शाळेला दिली देणगी. काय? ओ प्लीज, काहीतरी होत असेल तर बघा ना. खूप उपकार होतील हो तुमचे. प्लीज, काहीतरी होत असेल तर बघा ना. नाही, आता काही नाही करता येणार. आता पुढच्या वर्षी तेव्हा तरी वेळेत फोन करा म्हणजे झालं. हॅलो, चला आता तडक घरी निघूया. चाचू, हा चाचू. हॅलो हॅलो. अरे विराजस, कुठे आहेस बाबा तू? एक मिनिट. हॅलो. घे बोल. बाळ विराजस, अरे तू घरातून निघताना चिडून निघाला होतास ना, तो राग तिच्यावर काढू नकोस, रडू नकोस तिला. एक मिनिट, तू माझीच आजी आहेस ना? अगं मी कसला तिला रडवतोय, ती अख्ख्या जगाला रडवेल. अरे काय रे, असं काय बोलतोयस? साधी आहे रे बिचारी. कत नाहीस ग तिला, काही साधी बिधी नाहीये, चांगली तिखट आहे, तिच्या मिसळीसारखी अख्ख्या जगाच्या डोळ्यात पाणी काढेल. एक मिनिट, काय लागला का कुठल्या रोमिओला कॉल? ही घे तुझी नोट. खुश? हेच हवं होतं ना तुला? काय काय? अरे काय ऐकू येत नाहीये? हा, भेटली वाटतं. माझं आणखीन एक स्वप्न धुळीला मिळवलंस. आता झालं असेल ना तुझं समाधान? चल तुझ्या मनासारखं. दे तुझी नोट, तुलाच ठेव. आई काय म्हणतोय काय तो? अरे काय ऐकूच येत नाही. हॅलो हॅलो. क्लिक झालीये वाटतं. त्या देवावर विश्वास ठेव. त्याने 20 घेतले ना तर तो 200 देतो. हो का? मग आता सगळे 20च्या नोटा काढून आणतात. अरे आत्ताच काही देव तुझ्यासाठी पैसे नाही काढून देणार आहे. तसं म्हणायची ती फक्त रीत आहे रे. जर देणार नाही तर म्हणायचं तरी कशाला? अरे याचा अर्थ असा आहे, आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण नाराज नाही व्हायचं. अरे त्या बदल्यात देव आपल्याला आणखी 10 गोष्टी देतोच. राधा, ओ राधाजी. शावर हा. बिट्टी ना. हा. बिट्टी ती बाहेर गेली होती, आता आत गेली. राधा. राधाताई, तुला काय झालं? याने ना परत काहीतरी केलेलं दिसतंय. म्हणजे आता हा डिशक्या. नाही, मी काही नाही केलं. स्टॉप, फुल स्टॉप. मला जरा राधाशी बोलायचंय. कशाला? तिला विचारायचंय काहीतरी. काय?
तू जाऊ दे ना मला आत. हे बघ, तू आधी मला सांगा तुला राधाताईशी काय बोलायचंय, मगच मी तुला आत जाऊ देईन. आणि काय रे, तुला लाज नाही वाटत का सारखं सारखं माझ्या राधाताईच्या मागे लागलाय? मी सगळं सांगतो, त्याआधी मला फक्त. ताई इतकी का चिडली आहे? मी काय नाही बोललो. मग काय ताईची मिसळ सोडलीस? अरे नाही रे. मग काय केलंस? तू काय ताईची नोट फाडलीस का? काय नोट फाडली? नोट फाडली? अहो ऐका, मी असं काही नाही केलंय. मग काय केलं? मुंग्या थांब जरा, बोलू दे त्याला. ते हे बघा, जे काही झालं ते चुकून झालं. मी मुद्दामून त्रास नाही दिला तिला. तू खोटं बोलू नकोस. तू खोटं बोलतोय? ताईला ना खोटं बोललेला अजिबात आवडत नाही, आधीच सांगतोय. नाही, मी खरंच गंमत करत होतो राधा. तू बिट्टीची मस्करी करतो? राधा, अगं नेमकं झालंय तरी काय? माई, याने माझं खूप मोठं नुकसान केलंय. माझ्या स्वप्नांचा चुराडा केला याने. म्हणजे अनाथ मुलांसाठी मिळणारे पैसे गेले. काय? हो, मला ह्याची कल्पनाच नव्हती की एवढं सगळं होईल. मी खरंच जेन्युइनली फक्त गंमत करत होतो. राधा, माझं चुकलं, मी माफी मागतो तुझी. हे बघ, तुझं जे काही नुकसान झालं ते सगळं मी भरून देईन, मग तर झालं. मला नकोस तू आणि तुझे पैसे. का असं करतोयस तू? का सतत माझ्या स्वप्नांच्या आड येतोय? काय बिघडवलंय काय मी तुझं? तुला काही सगळी गंमत वाटते का? नाही 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 राधा, मला अजिबात तसं काही म्हणायचं. मी सांगितलं ना, माझ्याकडनं चूक झाली. मी तुला हे म्हटलं, तुझं जे काही नुकसान झालं असेल ते मी भरून देतो. असं नाही होणार पुन्हा. आय वॉज जस्ट किडिंग राधा. मी फक्त गंमत आणि गंमतच करत होतो. तुला हे सगळं किरकोळ वाटतंय ना? इतरांच्या मनाचा विचार करायला स्वतःचं मन लागतं, जे तुझ्याकडे नाहीये. आणि आता पैसे देऊन माझ्यावर उपकार करायचे का तुला? नकोत मला तुझे पैसे. माझं जेवढं नुकसान केलंयस ना तू, तेवढं पुरे. आता तू जा इथून, मला नकोयस तू आणि तुझे पैसे. जा जा. ताई, ओ ऐका ना. ओ शावर, ओ शावर. आमच्या बिट्टीचं म्हणजेच राधाचं मनाला लावू नका की. तिचं दुःख मोठं आहे. हो, तुम्ही ना त्याची काळजीच करू नका. नाही, तुमच्या राधाच्या म्हणण्यानुसार मला तर काही मनच नाहीये, नाही का? मग माझं मन कसं दुखावणार? मला काय कळतं कोणाचं काय दुःख असतं ते? जे कळतं ते तुमच्या राधाला कळतं. जे काय मन आहे ते तुमच्या राधालाच आहे, मला काहीच नाहीये. अहो ती रागाच्या भरात बोलली असेल. हे बघा, हा, मला माहित नव्हतं.
तिला त्या नोटेचं काय महत्व येते म्हणून मी थोडीशी गंमत केली. चूक झाली माझी, मला मान्य आहे. मी पैसे पण देत होतो ना, तिने नाही घेतले. आता त्या मदतीपेक्षा तिला तिचा रागच जास्त महत्वाचा असेल तर आय कॅन्ट हेल्प इट. म्हणजे मी काय करणार तुम्ही मला सांगा. कसं आहे, 5-5, 6-6 वर्षाची अनाथ पोरं, कधी त्यांना जेवायला मिळतं, कधी ते उपाशी राहतात. कसे जगतात त्यांना त्यांचं माहिती. या अजाणत्या वयात या जगात मायेशिवाय जगता येत होते. त्यांच्या वयाची पोरं शाळेत जाताना बघतात, पण हे पोरं पोटासाठी काहीतरी मिळावं म्हणून राब राब राबता येतो. तुम्ही पिट्टीची मस्करी केलेली तिला चालली असती. नशिबाने अनेकदा ती केली. नियती तिच्या बाबतीत कशी वागली असेल तरी या पोरांवर कुठलंच संकट येऊ नये यासाठी धडपडतीये. तुम्ही त्या दिवशी मिसळ खाल्ली ना, ती त्यासाठीच चिडली. त्या पोरांना खायला देते होती. आई झाली ती त्यांची. आणि त्या पोरांना पण तिचाच आधार आहे. आमची राधा त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. त्या पोरांसाठी काहीतरी करावं हेच तिच्या डोक्यात आहे. त्यासाठीच ती 20ची नोट महत्वाची होती. मला सांगा, एवढं मौल्यवान मोठं स्वप्न तुटल्यावर आवाज पण मोठा होणारच ना. हा, माझं आणखीन एक स्वप्न धुळीला मिळवलंस. आता झालं असेल ना तुझं समाधान. चल तुझ्या मनासारखं. का सतत माझ्या स्वप्नांच्या आड येतोय? काय बिघडवलं काय मी तुझं? त्या पोरांसाठी काहीतरी करावं हेच तिच्या डोक्यात आहे. कुणीतरी क्लिक झाली वाटतं. काय आज माझा नातू कुठल्या विचारात हरवलाय? तो इतका हरवलाय की आज दमयंतीबाईंना भेटायला देखील आला नाही. काय रे, बापासारखा असा गंभीर चेहरा का केलायस? अगदी विजेंद्रच, शेवटी त्याचाच मुलगा ना. काय रे, काय झालंय? आजी, तू जर चाचूला दत्तक घेतलं नसतंस तर त्याचं काय झालं असतं? आता हे मध्येच काय? आजी सांग ना, तू चाचूला दत्तक घेतलंस तरी त्याचा घरात एवढा अपमान करतात. तू जर नसतं घेतलंस दत्तक, तो बाहेरच राहिला असता, अनाथ असता, तर काय झालं असतं त्याचं?
विराजस, अनाथ मुलांच्या वाट्याला येणाऱ्या अभयलेणीची आपण कल्पनाही करू शकत नाही.